कडे काय सांगतायत ते आपण पाहणार आहोत टेलिव्हिजन स्क्रीनवर। पुढच्या काही क्षणात आपण बघतोय कोल्हापूरमध्ये शिंदे सेना सर्वात मोठा पक्ष ठरेल असं दिसतंय। शिंदे सेनेला सर्वाधिक 14 जागा मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी इथं आधी सत्तेत होती, कोल्हापूर झेडपी त्रिशंकू अवस्था होऊ शकते अशी ही शक्यता आहे। सामचा एक्झिट पोल यावेळेस समोर आलेला आहे आणि या एक्झिट पोलचे अंदाज आपण बघतोय। भाजपला 13, शिंदे सेनेला 14, एक जागा जास्त शिंदे सेनेला मिळू शकते। एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला 10 जागा मिळतील, काँग्रेसला 14 आणि एनसीपी शरद पवारांच्या पक्षाला 3 जागा, इतरांना 14 जागा मिळतील असं दिसतंय। आणि संभाव्य या ठिकाणी सत्ता जी आहे ती नेमकी कोणाकडे जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर संभाव्य सत्ता आपण बघतोय 14 जागा घेऊन आघाडीवर शिंदे सेना इथं सत्तेत जाऊ शकते असं दिसतंय। कोल्हापूरच्या या झेडपीचा हा एक्झिट पोल समोर आलेला आहे, जिथं शिंदे सेनेकडे सत्तेच्या किल्ल्या जाऊ शकतात। तर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निकालाचं गणित काय असणार आहे आणि त्याची कारणं काय आहेत, जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। काँग्रेसला साधारण 14 जागा मिळण्याची शक्यता आहे। त्याच्या पाठोपाठ शिवसेना एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे यांना देखील 14 जागा मिळण्याची शक्यता आहे। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे, अजित पवार असेल आणि पुन्हा काही ठिकाणी एकत्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस लढलेले आहेत, अशा राष्ट्रवादी काँग्रेसला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे। त्याखालोखाल भाजपला देखील 13 जागा मिळण्याची शक्यता आहे आणि जनसुराज्य जे आहे, जनसुराज्य शक्ती पक्षाला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे एकूण या 60 जागा झाल्या आणि उरलेल्या ज्या 8 जागा आहेत या स्थानिक आघाड्या गट तट जे आहेत या स्थानिक आघाड्यांना या 8 जागा मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीचा जर विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये केवळ काँग्रेस मोठ्या ताकदीनं या निवडणुकीमध्ये लढलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो अत्यंत कमी प्रमाणात त्यांच्या सीट्स असल्यामुळं ते दुसऱ्या राष्ट्रवादीसोबत गेलेले आहेत। त्यामुळे एका बाजूला अख्खी महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधील काँग्रेस यांची काटेकी टक्कर झालेली आहे आणि यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सर्व पक्ष एकत्र येऊन म्हणजे महायुतीचे सर्व पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।